नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अमोल पालकर. सारथी एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. बघा, RRB NTPC या एक्झामच्या रिलेटेड नोटिफिकेशन आउट झालेलं आहे आणि त्या संबंधात आजचं हे आपलं जे लेक्चर असणार आहे ते लेक्चर तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहे. त्यामुळं मला असं वाटतं की कोणीही लेक्चरला स्किप न करता शेवटपर्यंत जे 20 ते 25 मिनटं मी या ठिकाणी तुमच्यासोबत जो संवाद साधणार आहे त्यासाठी सगळ्यांनी कोणीही लेक्चरला स्किप करू नका आणि ध्यान देऊन या ठिकाणी जे एक्सप्लेन केलं जाणार आहे. बघा, नोटिफिकेशन आलेलं आहे RRB NTPC 2024-25साठी. ज्या जागा आलेल्या आहे त्या डिग्री असेल किंवा 12th स्टँडर्डवर असलेल्या जागा आहे त्या संबंधित आपण या ठिकाणी जनरल नॉलेज, ज्याला आपण जनरल अवेअरनेस किंवा इतर वेगवेगळ्या गोष्टींनी ओळखतो, जसं की जनरल अवेअरनेस असेल, जनरल नॉलेज असेल किंवा करंट अफेअर्स असेल, या रिलेटेड आपण संपूर्ण सिलेबसची ओळख माहिती या ठिकाणी करून घेणार आहे. चला तर बघूया. पहिलं तर परीक्षेचे विविध टप्पे, एक्झाम कशी कोणत्या टप्प्याने होणार आहे ते या ठिकाणी आपण समजून घेणार आहे. बघा, सुरुवातीला जो RRB NTPCच्या रिलेटेड आपण या ठिकाणी बघणार आहे तर कम्प्युटर बेस्ड टेस्ट पहिली जी असणार आहे CBT, ज्याला आपण म्हणतो. लक्षात घ्या सगळेजण की ही जी कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आपण फर्स्ट स्टेज कम्प्युटर बेस्ड स्टेज जी असणार आहे ती कॉमन फॉर ऑल नोटिफाईड पोस्ट ऑफ दिस, जी काही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे त्या संबंधित असणार आहे. बघा, या ठिकाणी दिलेलं आहे एक्झाम ड्युरेशन इन मिनिट, म्हणजे ही जी CBT 1 असणार आहे ही 90 मिनिटाची असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे जवळपास 1.5 तास. तर या 1.5 तासामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे जनरल अवेअरनेस. आज आपण याच जनरल अवेअरनेसबद्दल, नेमकं बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम असतो की नेमकं करायचं काय, जनरल अवेअरनेस म्हणजे काय. TCS असेल, IBPS असेल, कोणतीही एक्झाम कंडक्ट, आता ही जी एक्झाम कंडक्ट करणारी जी कंपनी असणार आहे किंवा ज्या लेवलला पेपर येणार आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा वाटा म्हणजे आपण एकूण 100 मार्काचा जर पेपर या ठिकाणी गृहीत धरला तर 40% मार्क्स या ठिकाणी कशाला दिलेले आहे, जनरल अवेअरनेसला दिलेले आहे. त्याचबरोबर मॅथमॅटिक्सचे तुम्हाला 30 क्वेश्चन या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि जनरल इंटेलिजन्स, ज्याला आपण सर्वसाधारण बुद्धिमत्ता किंवा तर्कशक्ती म्हणतो, याचे आपल्याला 30 क्वेश्चन या ठिकाणी विचारल्या जाणार आहे. आता लक्षात घ्या, ही जी एक्झाम असणार आहे ही एक्झाम 90 मिनिटाची जरी असली तरी द एक्झामिनेशन ड्युरेशन विल बी 120 मिनिट्स, म्हणजे जवळपास 2 तास फॉर इलिजिबल PWBD जे कॅन्डिडेट म्हणतो आपण, ज्याला दिव्यांग कॅन्डिडेट आपण म्हणू शकतो, त्यांच्यासाठी या ठिकाणी किती मिनिट वाढून मिळणार आहे, 30 मिनिट या ठिकाणी शिल्लकचा वेळ या ठिकाणी मिळणार आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे ही एक्झाम देत असताना तुम्ही जो काही चुकीचा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करणार आहे त्यासाठी तुमची निगेटिव्ह मार्किंग किती असणार आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. आता कोणताही वेळ न घालवता आपण पुढे जाऊन बघणार आहे ते म्हणजे CBT सेकंड राऊंड. आता या ठिकाणी जे दिलं आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी दुसरी असणार आहे, जे क्वालिफाय झालेले, दुसऱ्या CBTला क्वालिफाय झालेले जे विद्यार्थी असणार आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुन्हाही या ठिकाणी जनरल अवेअरनेस लक्षात घ्या. तुम्ही किती क्वेश्चन असणार आहे, 50 क्वेश्चन या ठिकाणी असणार आहे. म्हणजे एकूण जरी क्वेश्चनची संख्या वाढलेली या ठिकाणी तुम्हाला दिसत असली तरी टाईम ड्युरेशन तुम्हाला 90 मिनिटच या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळं तुमचा सर्वात जास्त फोकस, जास्तीत जास्त वेळ वाचवण्याचा हा जनरल अवेअरनेसमध्ये असणार आहे. कारण हे 50 क्वेश्चन तुम्ही जर जोरात किंवा फास्टमध्ये सोडवले तर तुम्हाला या ठिकाणी हे 35 मॅथमॅटिक्स आणि 35 क्वेश्चन जनरल इंटेलिजन्स यासाठी तुम्हाला वेळ त्या ठिकाणी शिल्लकचा मिळणार आहे. जास्तीचा वेळ या ठिकाणी दिल्या गेल्यामुळं तुमचा कट ऑफ क्लिअर करण्यासाठी तुम्हाला हे महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळं या ठिकाणी सुद्धा महत्त्वाचा टॉपिक येतो तो म्हणजेच जनरल अवेअरनेस. लक्षात घ्या, या ठिकाणी CBT 1 असो, CBT 2 असो, पहिल्या 100 मार्कांपैकी 100 प्रश्नांपैकी आपल्याला 40 क्वेश्चन हे कशाचे असणार होते, जनरल अवेअरनेससाठी असणार होते. आणि जे उर्वरित जी CBT 2 असणार आहे त्यामध्ये जरी क्वेश्चनची संख्या या ठिकाणी 120 होत असली तरीसुद्धा त्यामध्ये मॅक्झिमम पोर्शन किंवा मॅक्झिमम क्वेश्चन हे जनरल अवेअरनेसचे असणार आहे. बाकी लक्षात घ्या, या ठिकाणी जे
PWBD कॅन्डिडेट असणार आहे त्यांच्यासाठी 30 मिनिट या ठिकाणी एक्स्ट्रा मिळणार आहे. आणि या ठिकाणी CBT 2साठी सुद्धा तुम्हाला काय मिळणार आहे, 1/3 निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. एवढं लक्षात असू द्या. एवढं कंपॅरिझन तुमच्या लक्षात आलं असेल एवढं मी गृहीत धरतो. आपला महत्त्वाचा टॉपिक याच्या पुढं चालू होणार आहे तो म्हणजे जनरल अवेअरनेस. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका असते की नेमका संदर्भ कोणता वाचायचा, त्याचबरोबर जे काही ग्रंथ असतील किंवा संदर्भ ग्रंथ ज्याला म्हणतो आपण, त्या संदर्भात या ठिकाणी आपल्याला डिटेल माहिती घ्यायची आहे. लक्षात घ्या, जनरल अवेअरनेस हा आपल्या नोटिफिकेशनमध्ये आलेला एकंदरीत सिलेबस आहे. आपल्याला जनरल अवेअरनेसमध्ये काय विचारल्या जाणार आहे, जे काही CBT 1साठी 40 क्वेश्चन आणि CBT 2साठी जे तुम्हाला विचारल्या जाणारे 50 क्वेश्चन आहे, म्हणजे दोन्ही एक्झामचा विचार करता एकूण 90 क्वेश्चन तुम्हाला या पोर्शनवर, म्हणजेच या ठिकाणी जे करंट इव्हेंट दिलेले नॅशनल आणि इंटरनॅशनल असेल किंवा इतर जो नोटिफिकेशनमध्ये दिलेला जो सिलेबस आहे तो आपण या ठिकाणी डिकोड केलेला आहे. आता लक्षात घ्या, डिकोड केलेला आहे म्हणजे नेमकं एक्झामच्या दृष्टिकोनातून कोणता संदर्भ वाचल्याच्या नंतर परीक्षाभिमुख तयारी आपली होईल या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. चला तर मग लक्ष द्या. आता बघा, या ठिकाणी आपण जर अभ्यासक्रमाचा विचार केला, थोडंसं मराठीमध्ये, एक्झामसुद्धा मराठीतून होणार आहे त्यामुळे थोडंसं मराठीमध्ये विचार करू, म्हणजे थोडंसं तुमच्यासोबत मला व्यवस्थित कम्युनिकेशन केलं जाईल. लक्षात घ्या, चालू घडामोडी आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय. पहिला टॉपिक आपला कोणता असणार आहे, चालू घडामोडी. कोणत्या, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय. आता बऱ्याचशा एक्झाम होतात, बऱ्याचशा एक्झाममध्ये नेमका मुलांच्या मनामध्ये संभ्रम असतो की चालू घडामोडी नेमक्या कोणत्या करायच्या. आता चालू घडामोडी राष्ट्रीय करायच्या आंतरराष्ट्रीय करायच्या इथपर्यंत ठीक आहे, पण कालावधी, टाईम, जे टाईम ड्युरेशन असणार आहे तुमचं, टाईम कोणत्या कालावधीतल्या चालू घडामोडी आपण केल्या तर ते मार्क आपल्याला मिळतील. यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचा सोर्स वापरू शकतो तो म्हणजे PYQ. PYQ म्हणजे काय, प्रिव्हियस इयरला विचारले गेलेले क्वेश्चन. आता PYQचा अंदाज याच्यामुळे घ्यायचा की या ज्या चालू घडामोडी असणार आहे त्या चालू घडामोडी नेमक्या कोणत्या संदर्भात विचारल्या जातात, कशाच्या संदर्भात विचारल्या जातात आणि ते क्वेश्चन जे असणार आहे ते कसे डिवाईड झालेले, त्या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या ठिकाणी आपल्या या होणाऱ्या सेशन्समध्ये, जे रेग्युलर सेशन्स येणार आहे किंवा त्या संदर्भात आपली जी बॅच असणार आहे, ज्या बॅचच्या संदर्भात तुम्हाला उद्या संध्याकाळपर्यंत GA म्हणजे जनरल अवेअरनेस जे आपण म्हणतो याचा अभ्यास नेमका कसा करायचा, कोणते टॉपिक त्यामध्ये कव्हर केले जातील, त्या संदर्भात उद्या संध्याकाळपर्यंत आपला दुसरा एक व्हिडिओ येऊन जाईल. आज फक्त एवढ्या गोष्टीवर फोकस करा आणि लक्ष द्या की नेमकं आपल्याला कोणता कोणता सिलेबस, कोणते कोणते घटक, कुठून कुठपर्यंत आणि कोणत्या गोष्टीवर जास्त फोकस करायचा तेवढं लक्षात घ्यायचं आहे. आता राष्ट्रीय, कोणतेही राजकीय असेल, पर्यावरण असेल किंवा सामाजिक समस्यांच्या बाबतीत चालू घडामोडी असतील, कोणत्याही चालू घडामोडी ज्या इम्पॉर्टंट आहे, ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहे त्या आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहे. आंतरराष्ट्रीय लेवलला सुद्धा जे काही आंतरराष्ट्रीय लेवलला ताणतणाव असतील किंवा विविध देशांचे संबंध असतील, इंटरनॅशनल अफेअर्स असतील, दोन्ही जे दोन देशामध्ये किंवा आपल्या देशाचे इतर व्यापारी संबंध असतील त्या संदर्भात आपण माहिती घेणार आहे. त्यामध्ये दुसरा टॉपिक आहे तुम्हाला खेळ आणि क्रीडा, दोन्ही स्पोर्टच्या बाबतीत. लक्षात घ्या, आता स्पोर्ट हा जो टॉपिक आहे हा खूप मोठा आणि विस्तृत ज्याला आपण म्हणतो असा टॉपिक आहे. खेळ, वेगवेगळ्या खेळांच्या संबंधात या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारले जातात, जसं की टेनिस असेल, बॅडमिंटन असेल, नुकत्याच झालेल्या ऑलिम्पिकच्या स्पर्धा असतील किंवा क्रिकेटच्या बाबतीत असेल. नेमके प्रश्न कसे येतात त्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्या सारथी एज्युकेशनच्या बॅचच्या माध्यमातून असेल किंवा ऑनलाईन तुमच्यासोबत झालेलं माझं कम्युनिकेशन असेल त्या बाबतीत आपल्याला NTPC मध्ये जो चान्स या ठिकाणी तुम्हाला मिळालेला आहे तो चान्स, ती संधी आपल्याला काय करायची आहे, ती हेरायची आहे. ती सुवर्ण संधी आपण हेरून आपल्याला या ठिकाणी पोस्ट मिळवायची आहे. लक्षात घ्या. तिसरी, भारताची कला आणि संस्कृती. आता भारताची कला ज्याला आपण आर्ट अँड कल्चर म्हणतो. भारत हा विविधतेत नटलेला देश आहे, म्हणजे युनिटी जी म्हणतो आपण ती डायव्हर्सिटीमध्ये असलेली युनिटी भारतामध्ये. आता वेगवेगळ्या राज्याच्या कला असतील,
जसं लावणी हे लोकनृत्य महाराष्ट्राचं आहे, किंवा वेगवेगळ्या भरतनाट्यम असेल, मोहिनीअट्टम असेल, या सगळ्या बाबतीत आपल्याला काय करायचं आहे, माहिती घ्यायची आहे. त्यानंतर संस्कृती, वेगवेगळ्या संस्कृतीमध्ये वेगवेगळे तीज नावाचा सण असेल, आपला पोळा असेल, बेंदूर वेगळा असतो, किंवा इतर आपण वेगवेगळे जे सण साजरे करतो, वेगवेगळ्या राज्याचे जे सण असतात त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. भारतीय साहित्य, आता लक्षात घ्या, हे सगळं करत असताना तुम्हाला मी शेवटी सांगणार आहे की संदर्भ नेमका कसा वापरायचा आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीचा कसा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टीची माहिती या ठिकाणी मिळणार आहे. भारतीय साहित्य, आता भारताचे जे आतापर्यंत जर विचार केला तर भारताला खूप जुनी संस्कृती लाभलेली आहे. हिंदू संस्कृतीचा विचार करता तर भारतीय साहित्य हे खूप पुरातन आणि विस्तृत, त्याचबरोबर परिपूर्ण साहित्य आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. वेगवेगळे मराठीतले जुने साहित्यकार असतील, किंवा इतर राज्याचे इतर भाषेचे वेगवेगळे साहित्यकार असतील, त्या संदर्भात आपल्याला नेमकं साहित्य कोणतं वाचायचं या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. भारतीय स्मारके आणि त्यांचे ठिकाणं, आता सगळ्यात आवडता, ज्या SSCच्या एक्झाम होतात, ज्या NTPCच्या एक्झाम होतात, आता भारतामध्ये वेगवेगळे साहित्य जे काय स्मारकं असतील, आता तुम्ही नाव ऐकलं असेल की अजिंठा वेरूळ यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळालेला आहे. आणि मागच्याच NTPCच्या मेन्सला विचारलेला क्वेश्चन की जे वेरूळ आणि अजिंठा आहे ते कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आला. आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये शहरं समाविष्ट केल्या जातात, वेगवेगळे दर्जे त्यांना दिले जातात. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून, नोट्स असतील, महत्त्वाचे संदर्भ असतील, किंवा आपण अगोदरच बोललो प्रिव्हियस इयर क्वेश्चन, हे सगळ्यात जास्त मार्गदर्शक आपल्याला या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर बघा, भारतीय स्मारक झाल्याच्या नंतर ठिकाणं, आता वेगवेगळे ठिकाणं असतात. वेगवेगळ्या ठिकाणांचा जर विचार केला आपण तर त्यांचं लोकेशन आपल्याला माहीत पाहिजे. आता मदुराई जर म्हटलं तर लगेच आपल्या लक्षात आलं पाहिजे की ते तामिळनाडूमध्ये, किंवा वेगवेगळे जे काय पुरी जगन्नाथ असेल, सुवर्ण मंदिर कोणत्या ठिकाणी आहे, किंवा कोणार्कचं जे मंदिर आहे ते कोणत्या ठिकाणी आहे, असे जे महत्त्वाचे लोकेशन्स आहे, ठिकाणं आहे, त्या संदर्भात. सामान्य विज्ञान, आता एकंदरीत जे 90 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे CBT 1ला 40 आणि 50 क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार CBT 2ला, यामध्ये सगळ्यात जर मेजर कोणता पोर्शन असेल, पार्ट असेल, तो म्हणजे जनरल सायन्स. आता नेमकं सायन्स करायचं किती आणि सायन्स कोणतं विचारलं जाईल, तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, 10th स्टँडर्डपर्यंत जे विज्ञान तुम्ही शिकता ते विज्ञान या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाणार आहे. आता याच्यामध्ये फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायो असेल, यामध्ये महत्त्वाच्या ज्या ज्या घटना आहे, जे सिलेबसला 10वीपर्यंतच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे, त्या फिजिक्सच्या असेल किंवा बायोच्या असतील, त्यामध्ये झुलॉजी असेल, बॉटनीचे क्वेश्चन असतील, हे आपण या ठिकाणी या बॅचमध्ये कव्हर करून घेणार आहोत. ठीक आहे. आता बघा, पुढं भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्य संग्राम, सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक. आता भारताचा इतिहास नेमका करायचा किती, बघा, इतिहास आणि भूगोल, इतिहास त्याचबरोबर भूगोल, हे दोन, याबरोबर राजकारण, भारतीय राजकारण असेल, भारतीय राजकारणाची प्रक्रिया असेल, ह्या गोष्टी सुद्धा खूप डोक्याला टेन्शन देणारे असतात. परंतु यामध्ये आपण एन्शियंट इंडिया असेल, मिडिवल असेल, किंवा आत्ताचा म्हणजे आधुनिक भारत, मॉडर्न हिस्ट्री, आपण या ठिकाणी एन्शियंट असेल, मिडिवल असेल किंवा मॉडर्न असेल, ही जी हिस्ट्री या ठिकाणी असणार आहे, लक्षात घ्या. आता हिस्ट्रीचा विचार करता तुम्हाला कोणत्या गोष्टीवर जास्तीत जास्त फोकस करायचा आहे, आणि संदर्भांचा जर विचार केला तर खूप सारे संदर्भ मार्केटमध्ये अवेलेबल आहे, परंतु एवढा आपण काय विस्तृत वाचन किंवा कमी कालावधीमध्ये वाचन करू शकत नाही. यासाठी तुम्हाला नोट्स खूप महत्त्वाच्या असतात. लक्षात घ्या, नोट्स तुम्ही ज्या काढता जुन्या क्वेश्चनवरून अंदाज घेऊन, आता जर आपण एन्शियंट हिस्ट्रीचा विचार केला तर एकदम डिटेलमध्ये एन्शियंट हिस्ट्री जर केली तर तुमचा एखादा वरवरचा क्वेश्चन विचारला जातो, वन लाइनर क्वेश्चन विचारला जातो, त्या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. त्याचबरोबर भूगोलसुद्धा तसंच. आता भूगोलाचा जर विचार केला, लक्षात घ्या, या ठिकाणी खाली असेल कुठेतरी भूगोलाचं नाव, परंतु सांगून देतो की जिओग्राफी जी आहे, इंडिया आणि वर्ल्ड जिओग्राफी, यामध्ये फिजिकल जिओग्राफी सगळ्यात मस्ट आहे करणं. त्यामध्ये सोशल जिओग्राफी, सामाजिक भूगोल असेल, किंवा इकॉनॉमिकल म्हणजे ज्याला आपण आर्थिक भूगोल म्हणतो,
आर्थिक भूगोल इकॉनॉमिक्सच्या दृष्टिकोनातून जो आपण जिओग्राफीचा अभ्यास करतो ते या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. त्यानंतर सामान्य संक्षिप्त रूप. आता यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात ज्या की संगणकाच्या बाबतीत असू शकतात किंवा नॅशनल लेवलला ज्या स्कीम गव्हर्नमेंट सुरू करतात, जसं मनरेगा असेल किंवा PM किसान असेल किंवा कोणती कुशल भारत, मुद्रा, यांचा एक लॉंग फॉर्म असतो. तो लॉंग फॉर्म तुम्हाला माहीत पाहिजे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी कव्हर कराव्या लागणार आहे. त्याचबरोबर भारतातील वाहतूक व्यवस्था महत्त्वाचा इम्पॉर्टंट टॉपिक. नॅशनल हायवे. आता नॅशनल हायवे असतील हे जेव्हा आपण नॅशनल हायवे म्हणतो त्याचबरोबर जलवाहतुकीसाठी सुद्धा नॅशनल जे काही वाहतुकीसाठी बनवलेले हायवे असतात, त्याचबरोबर पोर्ट किंवा पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडिया अंतर्गत येणारे मेजर मायनर पोर्ट वाहतुकीसाठी वेगवेगळ्या, म्हणजे ती जलवाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल किंवा हवाई वाहतूक असेल, या संबंधित तुम्हाला डिटेलमध्ये या ठिकाणी करायचं आहे. भारतीय अर्थव्यवस्था. आता यामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचे मॅक्रो असेल मायक्रो असेल या दोन्ही अँगलनी तुम्हाला विचार करायचा आहे. त्या टॉपिकच्या बाबतीत बिनधास्त राहा. आपल्या या जनरल अवेअरनेसमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा कोणताही टॉपिक कव्हर केल्याशिवाय आपण पुढं जाणार नाही. आणि भारतीय अर्थव्यवस्थेच्या बाबतीत कोणत्याही दृष्टिकोनातून जर तुम्हाला क्वेश्चन आला तर तो तुमचा सॉल्व्ह झालाच पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर बघा, भारतातील आणि जगातील प्रसिद्ध व्यक्ती. आता आपण वाचतो, इथं लक्षात घ्या, जेव्हा आपण इंग्लिशमध्ये बघतो इथं की काय फेमस पर्सनॅलिटी ऑफ इंडिया अँड वर्ल्ड. फेमस पर्सनॅलिटी कशाला म्हणायचं? फेमस पर्सनॅलिटी जे की सध्या ज्यांनी इन्फ्लुएन्स केलेला आहे, म्हणजे जागतिक लेवलला असेल, इंडियाच्या लेवलला, ते सायंटिस्ट असू शकतात, पॉलिटिशियन असू शकतात किंवा एखादी अशी व्यक्ती जी साहित्यकार असू शकते, नोवलिस्ट असू शकते. अशा व्यक्तींबद्दल आपल्याला माहिती पाहिजे ज्यांनी जागतिक लेवलला आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे. आता हे करत असताना आपल्याला सगळ्यात जास्त फायदा कशाचा होतो माहिती आहे तुम्हाला? तो म्हणजे होतो करंट अफेअरचा. आता करंट अफेअर करत असताना ज्या अशा व्यक्ती आहे त्या व्यक्ती नेमक्या निवडायच्या कशा, ज्या लक्षात ठेवायच्या ज्या ट्रिक्स आहे त्या तुम्हाला आपल्या बॅचमधून उद्या संध्याकाळी जे आपलं बॅचचं जे रेग्युलर तुम्हाला काय म्हणतो रोड मॅप आपण म्हणू शकतो, तो उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रमुख सरकारी कार्यक्रम आणि योजना. आता भारत सरकार, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंट असेल, कोणत्याही राज्याची वेगवेगळ्या महत्त्वाच्या स्कीम सुरू केल्या जातात. त्यामध्ये वेगवेगळे अँगल असतात, ज्यामध्ये महिला सक्षमीकरण असू शकतं, आर्थिक समायोजन असू शकतं. कोणत्याही दृष्टिकोनातून महत्त्वाची सुरू केलेली योजना जिचा इम्पॅक्ट हा जास्तीत जास्त लोकांवर होतो, अशा ज्या योजना आहे ह्या योजना आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत, एवढं लक्षात ठेवा. आता योजनेचा विचार जर केला तर नुकतीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुरू केलेली लाडकी बहीण योजना, याच्याबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे की प्रति महिना 1500 रुपये दिले जातात. लक्षात घ्या. आणि क्रायटेरिया काय आहे की ज्यांचं 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे, वार्षिक उत्पन्न आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक महिलेला म्हणजे लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले जातात. असे क्वेश्चन विचारले जातात. आता तुम्ही जर विचार केला तर आपल्या चालू घडामोडी कोणत्या आहे? नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलच्या. असं समजू नका की हे स्टेट लेवलची बातमी आहे. आता ही इन्फ्लुएन्स करणारी आहे, बऱ्याचशा राज्यांवर, बऱ्याचशा सरकारांवर इन्फ्लुएन्स करणारी आहे. त्यामुळे ही नॅशनल लेवलची बातमी म्हणून आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. कदाचित हे विचारल्या जाऊ शकतं. अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहे. ठीक आहे. आता बघा, पुढं काय भारतातील प्राणी आणि वनस्पती. आता भारतामध्ये ज्याप्रमाणे डायव्हर्सिटी आहे आर्ट आणि कल्चरमध्ये, त्याचप्रमाणे प्राणी आणि वनस्पतीमध्ये समृद्ध असा आपला भारत देश म्हणून ओळखला जातो. बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉटच्या बाबतीत 4 बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट आपल्या देशामध्ये. किती? 4. ज्याला पूर्व हिमालय एक म्हणतो आपण, पश्चिम घाट म्हणतो, सुंदालँड जे खालचा भाग आपला, निकोबारचा भाग आणि इंडो बर्मा, असे 4 हॉटस्पॉट असतील या बाबतीत. आणि UNEP असेल, त्यांचं युनायटेड नेशन एन्व्हायरमेंटल प्रोग्राम किंवा UNFCCC 1992ला झालेला जो करार आहे त्या संबंधित वेगवेगळे जे आतापर्यंत क्योटो प्रोटोकॉल असेल किंवा त्याचा इम्पॅक्ट वनस्पती आणि प्राण्यांवर, त्यांच्या लिव्हिंग स्टाईलवर
किंवा त्यांच्या कमी जास्त होण्यावर जो इम्पॅक्ट करणारे जे जे असतील ते सगळ्या गोष्टी या ठिकाणी कव्हर केल्या जाणार आहे. भारतातील महत्त्वाच्या सरकारी आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या संस्था. आता भारतात सरकारी आणि सार्वजनिक पब्लिक ज्याला म्हणतो आपण किंवा सरकारी गव्हर्नमेंटच्या या सगळ्या कव्हर केल्या जाणार आहे. त्याचबरोबर युनायटेड नेशन आणि महत्त्वाच्या जागतिक संघटना. आता युनायटेड नेशन याबरोबर त्यांच्या स्वतःच्या अशा 6 ज्या महत्त्वाच्या आहेत संघटना आणि इतर म्हणजे जसं की सार्क असेल, आपल्या देशाच्या बाबतीत जर विचार केला तर नॉन अलाइनमेंट मुवमेंट असेल, नामची स्थापना आपल्या देशाच्या रिलेटेड झालेली आहे. अशा महत्त्वाच्या आणि त्यांच्या संबंधित असलेल्या डेट्स ह्यासुद्धा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे. त्याचबरोबर पर्यावरणीय समस्या. आता इन्व्हायरमेंटल इश्यूज ज्याला म्हणतो आपण की नेमक्या प्रदूषण ही पर्यावरणातली महत्त्वाची समस्या आहे. त्यामध्ये ध्वनी असेल, वायू असेल किंवा प्रदूषण असेल, त्या संबंधित झालेले कायदे, त्या कंट्रोल करण्यासाठी आपण कोणकोणते आतापर्यंत करार स्वीकारले, मॉन्ट्रियल असेल, क्योटो असेल किंवा वेगवेगळे नागोया प्रोटोकॉल असेल, हे सगळे तुमचे कव्हर केले जाणार. त्याचबरोबर बघा संगणक माहिती. आता संगणकाच्या बाबतीत ज्या गोष्टी फ्रिक्वेंटली विचारल्या जातात प्रिव्हियस क्वेश्चनच्या आधारावर त्या सगळ्या कव्हर केल्या जाणार. म्हणजे ही संगणकाची उपयोगिता ज्याला म्हणतो आपण, ॲप्लिकेशन, संगणक वापरण्याचं ज्ञान, याबरोबर संगणकाची माहिती. आजचं जग हे संगणकाशिवाय आपण विचार करू शकत नाही असं झालेलं आहे. त्यामुळं हा टॉपिकसुद्धा तुमचा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणार आहे. त्याबरोबर भारत आणि जगाचा भौतिक आणि सामाजिक आर्थिक भूगोल. तुम्हाला सांगितलं मी की फिजिकल असेल, सोशल असेल आणि इकॉनॉमिकल असेल, आर्थिक असेल, या तिन्ही भूगोलाचा अभ्याससुद्धा आपल्याला डिटेलमध्ये करायचा आहे. त्याबरोबर बघा भारतीय राजकारण आणि शासन, संविधान आणि राजकीय व्यवस्था. भारतीय राजकारण, भारत स्वतंत्र झाल्यापासून भारताचं राजकारण कसं राहिलेलं आहे, कोणकोणत्या पॉलिटिकल पार्टीचा इन्फ्लुएन्स राहिलेला आहे. त्याबरोबर संविधान, संविधानाच्या प्रस्तावनेपासून संविधानामधले महत्त्वाचे आर्टिकल असतील, त्यामधून मिळणारा नागरिकत्वाचा हक्क असेल, मूलभूत अधिकार असेल, मार्गदर्शक तत्व असतील, राष्ट्रपती असेल, विधानसभा असतील, लोकसभा असतील, यांच्या जे काय निर्मितीची जी काही त्या ठिकाणी जी तरतूद आपण आपल्या संविधानामध्ये केलेली आहे त्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला डिटेल करायचा आहे. त्यानंतर बघा भारताच्या अंतराळ आणि आण्विक कार्यक्रमासंबंधी सामान्य वैज्ञानिक आणि तांत्रिक विकास. आता आण्विक कार्यक्रम, आपण आण्विक धोरण जे स्वीकारलं 1946 नंतर, 1946 नंतर सगळ्यांना माहीत असेल डॉक्टर होमी भाभा यांच्या अध्यक्षतेखाली अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. त्यानंतर अंतराळ, जसं डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने जेव्हा आपली 1969ला कशाची स्थापना झाली, इस्रोची स्थापना झाली 15 ऑगस्ट 1969ला. तेव्हापासून जे जे आण्विक आणि अंतराळ कार्यक्रम झाले, आण्विकचा विचार केला तर पृथ्वी, नाग सारखे जे क्षेपणास्त्र आहे त्यासंबंधी, त्याचबरोबर अंतराळाचा विचार करता आपण आतापर्यंत जेवढे उपग्रह सोडले रिसेंटला, मंगळयान किंवा चंद्रयानपर्यंत, जसं की सूर्यावर आपण सोडण्यात येणारं आदित्य मिशन जे की टार्गेटेड 2027 पर्यंत आहे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आपल्याला या सगळ्या याच्यातून करायचा आहे. आता बघा संदर्भ ग्रंथ आणि साहित्य. पहिली गोष्ट लक्षात घ्या, RRB NTPC ही एक्झाम नॅशनल लेवलला कंडक्ट होणार आहे, पहिली गोष्ट. त्यामुळं आपण आतापर्यंत स्टेट गव्हर्नमेंटच्या रिलेटेड ज्या सरळ सेवा झाल्या त्या बाबतीत जनरल अवेअरनेस असेल, यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या जनरल अवेअरनेसमध्ये की तुम्ही ज्या ज्या गोष्टी डेली रुटीनमध्ये फेस करता त्या सगळ्या गोष्टी. यामध्ये करंट अफेअर असेल, करंट अफेअरमध्ये नेमकं काय करायचं, वेगवेगळ्या साईट्स आहे, रिसेंट डेटा कलेक्ट करायचा. रिसेंट डेटा कलेक्ट करायचा म्हणजे काय की काल परवाच्या दिवसापर्यंत कोणकोणत्या घटना घडलेल्या आहे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला माहिती पाहिजे. ते की त्याला अँगल आहे. आता पॉलिटिकल असेल, लक्षात घ्या, पॉलिटिकल असेल, इकॉनॉमिकल असेल, एन्व्हायरमेंटल असेल, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला उद्या संध्याकाळी, लक्षात घ्या, उद्या संध्याकाळपर्यंत आपली जी बॅच असणार आहे सारथी एज्युकेशनच्या मार्फत सुरू होणारी जनरल अवेअरनेसशी रिलेटेड
जी बॅच असणार आहे त्याचा डिटेल जी काय असणार आहे ती उद्या संध्याकाळपर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला मिळून जाणार आहे. त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कव्हर करायच्या आहे, त्या कुठून कव्हर करून घेतल्या जातील आणि NTPCच्या एक्झामसाठी नेमका त्याचा कसा फायदा होणार आहे, या सगळ्या गोष्टी उद्याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळणार आहे. तरीसुद्धा लक्षात घ्या, RRB NTPCमध्ये आता ही जी सुवर्णसंधी आहे, कारण आतापर्यंत खूप साऱ्या एक्झाम झाल्या, IBPS असेल, TCS असेल, या संदर्भात आपण अभ्यास करत होतो, परंतु जे विद्यार्थी लागले किंवा ज्यांचं थोड्या मार्कांनी हुकलं, त्यांचं नेमकं कुठं चुकलं किंवा कोणत्या गोष्टीवर अजून भर दिला गेला पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला जी आपली बॅच असणार आहे जनरल अवेअरनेसशी रिलेटेड, ती नक्कीच फायद्याची असणार आहे. त्यामुळं आजचा व्हिडिओ तुम्ही ज्या पद्धतीनं स्किप न करता बघितला तसाच उद्याचा व्हिडिओसुद्धा बघा. त्या ठिकाणी तुमच्या बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होऊन जातील. चला उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत सगळ्यांना हॅव अ नाईस डे. ठीक आहे.